हिंगोली टुडे हिंदी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मैं मोहम्मद रफ़ीक आज के इस कार्यक्रम में आपका स्वागत करता हूं। आज हम मौजूद है हिंगोली लोकसभा के कलमनुरी में, जहां हम जानेंगे यहां के लोगों की समस्या क्या है और वो आने वाले चुनाव में किस उम्मीदवार को अपने सांसद के रूप में देखना पसंद करते हैं। यहाँ पर कुछ लोग मौजूद हैं, हम उनसे जानते हैं कि वो किस उम्मीदवार को अपना समर्थन दे रहे हैं और पिछले 5 सालों में यहाँ पर कितना विकास हुआ। पिछले 5 सालों में हिंगोली लोकसभा या फिर कलमनुरी तालुके में विकास काम कितने हुए? या 2019 पासून 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या अपेक्षेनं मतं टाकली होती की सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, बेरोजगाराचे प्रश्न सुटतील, परंतु 5 वर्षाच्या काळामध्ये एकही प्रश्न सुटलेला नाही। महत्त्वाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न आहे। सिंचनाचा प्रश्न त्याला लोकसभेमध्ये खासदारांनी काहीसुद्धा विषय मांडलेला नाही। त्याचबरोबर शेतकऱ्याचे अतिशय महत्त्वाचे जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, एखादी अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, हे झाला तर त्याच्याबद्दल पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याला, त्याचे काही दुष्काळी पैसे मिळाले पाहिजेत। परंतु या 5 वर्षाच्या काळामध्ये या खासदाराने एकही प्रश्नाला लोकसभेत प्रश्न मांडला नाही आणि शेतकऱ्यासाठी आणि जनतेसाठी काहीसुद्धा लोकसभेमध्ये विषय मांडलेले नाहीत। तो अभी के इस चुनाव में जो जनता किसके साथ में है? अभी के चुनाव में मराठीत व आताच्या ज्या निवडणूक 2024ची निवडणूक जी आहे, ही निवडणूक नसून एक महायुद्ध आहे जनतेच्या समोर, की एक सत्याच्या बाजूनं, एक असत्याच्या बाजूनं। उद्धवजी जे आहेत ते सत्याच्या बाजूनं आहेत आणि शिंदे गट, निंदे गट आणि भाजप हे असत्याच्या बाजूने आहेत। सर्वसामान्याला त्रास देणं, ईडी लावणं, जेलात टाकणं, जितकं होईल तेवढं दबावाखाली पुढाऱ्याला आपल्याकडे ओढणं, भ्रष्टाचारी पुढारी असला त्याच्यावर दबाव टाकून आपल्याकडे ओढायचं आणि आपल्याकडे आला की तो निर्मळ करायचा, स्वच्छ व्हायचं, त्याच्यावर ईडी काढायची, केसेससुद्धा लावायचे। त्याच्यामुळं सर्वसामान्य प्रत्येक माणसाला, शेतात गुरं वळणारा मजुराला सुद्धा समजायलं आहे की किती हुकुमशाही या देशामध्ये चालू झालेली आहे। तर त्याच्यासाठी मोदीवर आणि BJPवर संपूर्ण जनता नाराज आहे। मी स्पष्ट सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये जे निवडणुका होत आहेत लोकसभेच्या, या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव होणार आहे आणि देशामध्ये 200च्या वर BJP जाणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये 1 न 2 BJPची जागा येईल, याच्यावर येणार नाही। अशी परिस्थिती कोण्याही माणसाला विचारलं, उद्धवजीचंच नाव घेतल्याशिवाय कोणताही माणूस पसंत करते। हिंगोली लोकसभेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे जिल्हा आहे तो हा नावौद्योगिक जिल्हा आहे। त्याच्यामुळं इथं उद्योगधंदे येणं आवश्यक होते, कारण उद्योगधंदे जर आले तर तरुणांना रोजगार मिळेल आणि तरुण आपला सक्षम होईल। दुसरा प्रश्न हिंगोली जिल्ह्याचा जो आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये जे सिंचनाचा अनुशेष राहिलेला आहे, बाकी राहिलेला आहे, तो झाला नाही। कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये आज 3 धरण आहेत, येलदरी धरण असो, सिद्धेश्वर धरण असो की इसापूर धरण असो, परंतु हे 3 धरण असूनसुद्धा या तिन्ही धरणाचं पाणी हे नांदेड जिल्ह्याला जाते, परंतु इथं कोणत्याही प्रकारचा धरणाचा पाण्याचा उपयोग या हिंगोली जिल्ह्याला होत नाही। त्याच्यामुळं आम्ही सर्वांची इच्छा आहे की जे काही इसापूर धरणातून शेनोडी रामवाडी उपसा जलसिंचन योजना आहे ती चालू करून 2000 हेक्टर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी 2000 हेक्टर जी जमीन आहे ओलिताखाली यावी। त्याच्यानंतर इथं जे काही 2 तलाव आहेत, ते कळमकोंडा तलाव आहे आणि दुसरा देवदरी तलाव आहे, तो गाळमुक्त करून तिथं पाणी साठा व्हावा, ही आमची इच्छा आहे। त्याच्यानंतर जे कयाधू नदी इथं वाहते आहे, त्या कयाधू नदीवर जे काही खरबी बंधारा झालेला आहे त्यांनी प्रस्तावित की त्याची मंजुरीसुद्धा आलेली आहे, ती खरबी बंधाऱ्याची मंजुरी रद्द करून आमच्या ज्या काही कयाधू नदी आहे त्या कयाधू नदीवर बंधारे व्हावेत आणि इथला शेतकरी सुजलाम व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे। वोट कोणाला करणार? वोट नागेश पाटिल आष्टीकर। प्रधानमंत्री किसको देखना चाहते? राहुल गांधी को। यहाँ पे हिंगोली लोकसभा में जो है तो आष्टीकर के साथ कांग्रेस है। हो, कांग्रेस पूरी ताकत के साथ खड़े है। पूरे ताकत के साथ यहाँ हिंगोली मतदार संघ में कांग्रेस है, राष्ट्रवादी है, समाजवादी पार्टी है, आम आदमी पार्टी भी। पर्दे साथ कोई नजर नहीं आ रहे। नहीं, वो आ रहे हैं, वैसा कुछ भी नहीं है, सब कांग्रेस। नहीं, अभी तक प्रचार शुरू की इतने दिनों के डॉक्टर पढ़ने से तो कहीं दिखाई नहीं दिए। नहीं, है, सब है, उनके कार्यकर्ता सब, हम उनके कार्यकर्ता है, सब उनके साथ ही है। हम जो उद्धव बाला साहब ठाकरे के सैनिक के साथ सब कांग्रेस के कार्यकर्ता, राष्ट्रवादी के कार्यकर्ता सब है उनके पास। ठीक, धन्यवाद।
कौन से पार्टी का समर्थन कर रहे हो और किस पार्टी का सांसद यहाँ पे बनने से यहाँ के तालुके की, शहर की और लोकसभा की समस्या हल होंगी, सॉल्व होंगी? मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूँ और मैं भारतीय जनता पार्टी शिवसेना अलायंस के उम्मीदवार बाबूराव कोळीकर इनको मतदान करने की जनता को आह्वान करता हूँ, अपील करता हूँ। केंद्र में जनता आपको वोट क्यों देंगे? पिछले 10 साल के मोदी जी के काम को देख के जनता हमारे को 100%। हिंगोली लोकसभा में क्या काम हुआ? हिंगोली लोकसभा में पिछले सांसद हेमंत पाटिल इन्होंने एक हल्दी का प्रोजेक्ट लाए, जो कि प्रोजेक्ट का आने वाले 50 साल हल्दी के जो उत्पादक रहेंगे उनके लिए फायदे की बात है। हेमंत पाटिल कार्यकाल में विकास काम हुए हिंगोली लोकसभा में हुए, तो फिर उनको बदलने की ज़रूरत क्यों पड़ी? कुछ पार्टी के ऊपर से जो नेता लोग हैं उनके आपसी एक तो विचार नहीं मिले, और शिवसेना भाजपा पार्टी ऐसी है कि कोई उम्मीदवार पे ज़्यादा दिन तक टिक के नहीं रहती है। नए उम्मीदवार देना, उनसे पार्टी काम करके लेना, लोगों की समस्या सुलझाना और विकास कामों के ऊपर ध्यान देना, यही उनका एजेंडा रहने वाला है। जीत किसकी होगी हिंगोली लोकसभा में? कौन चुनाव जीतेगा? वो पूछने की बात ही नहीं। जाहिर सी बात है, 100 प्रधानमंत्री किसको देखना? 100% शिवसेना भाजपा का उम्मीदवार चुन के आएगा और भारी बहुमत से पंतप्रधान, माननीय पंतप्रधान और एक बार इस देश के पंतप्रधान मोदी जी रहेंगे। ठीक है। आघाड़ी का फिलहाल में जो काम किस तरह शुरू है हिंगोली लोकसभा के अंदर, और आपको वंचित बहुजन आघाड़ी को लोगों ने मतदान क्यों करना? वंचित बहुजन आघाडीचं काम अत्यंत जोराशोरात हिंगोली लोकसभेमध्ये सुरू आहे। 11 तालुक्यात सर्व विधानसभेमध्ये काम पूर्ण झालेलं आहे आणि आतापर्यंतचे जेही पक्ष होऊन गेले, पक्षाच्या जागी राहिला नाही, त्यांचे नेत्याच्या जागी राहिले नाही। कोणाला कोण पक्षात कोणता पदाधिकारी, हे आमदार तिकडे पळून जाय, ते खासदार तिकडे पळून जाय, लोकांचा विश्वासघात यांनी केला। जे आश्वासनं केले, फसवणूक केली। नरेंद्र मोदी हे बनिया देशाचे पंतप्रधान आहे, यांनी कोणत्याही लोकांना फक्त सामान्य नागरिकांना आश्वासन दिले। शेतकऱ्यांना जे काही त्यांनी सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, जे काही टोटल पूर्ण म्हणजे देशाच्या सगळ्या नागरिकांची फसवणूक ह्या सर्व लोकांनी केलेली आहे। आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे आणि जे आमचे उमेदवार आहेत डॉक्टर बिडीचौर साहेब, आम्ही इथं जे काही रोजगार आपले मुलं आहेत त्यांना आम्ही जवळपास 10,000 मुलांचा रोजगार निर्मित करण्याचे कारखाने आम्ही इथं करणार आहोत। सोयाबीन झालं, कापूस झालं, हळद असेल, यासाठी मोठे संशोधन केंद्र आम्ही इथं आणणार आहोत। त्यांच्यासाठी हमीभाव जास्त भेटावा यासाठी प्रयत्न करणार आहोत। आरोग्य सुविधा चांगली दुरुस्त व्हावी यासाठी आम्ही इथं केंद्रसुद्धा उभे करणार आहोत, कारण हे कोणत्याही पक्षाने केलं नाही। वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं सर्व समाज बांधवांना घेऊन चालणारी पार्टी आहे आणि नक्कीच त्या माध्यमातून जे हे पक्ष करू शकले नाही ते वंचित बहुजन आघाड़ी करून दाखवे। हिंगोली लोकसभा खासतौर से कलमनुरी शहर के अंदर जैसे दूसरे पार्टियों का पर्चा जोरों शोरों से शुरू है, वैसा वंचित बहुजन आघाड़ी के कम से कम कलमनुरी शहर के अंदर नहीं दिख रहा। कळमनुरी शहराची यंत्रणा जी आहे ती त्यांच्या पद्धतीने इंटरनली कार्यालय भी नहीं दिख रहा है यहाँ पे। नाही, कार्यालय तर आहे, तर तुमच्या समोरच कार्यालय आहे। यहाँ पे कार्यालय और यहाँ के कार्यालय पे जो तो उम्मीदवार की फोटो नहीं है। नाही, प्रश्न असा आहे की संपर्क कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या मधामध्ये फोटो आहे, बाहेर नाही आहे। कारण की सध्या प्रचार कार्यालयाला एकच बॅनरची परमिशन आहे आणि एकाच झेंड्याची परमिशन आहे, त्यामुळे ते आतमध्ये आम्ही ठेवलेलं आहे। दुसरी गोष्ट राहिला प्रचार यंत्रणेचं काम, शहर कमिटी चांगल्या पद्धतीने काम करायली, इंटरनली आमचे काम सुरू आहे, इंटरव्ह्यू सुरू आहे। आता उद्या 24 तारीख आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचे नेते फारूक अहमद साहेबांची सभासुद्धा आम्ही नियोजित केलेली आहे। आज कळमनुरी आज 23 तारीख आहे, आज मोठी प्रचार रॅलीसुद्धा कळमनुरी शहरामध्ये आणि तालुक्यामधला आखडा बाळापूर इथं मोठ्या प्रमाणात प्रचार रॅलीसुद्धा आम्ही करणार आहोत। ठीक, क्या है और हिंगोली वासियों की समस्या क्या है? हिंगोली वासियों की समस्या बोले तो खेत में का पानी का प्रश्न ज़्यादा है। सिंचन का काम इसके वास्ते तो करेंगे तो हमारे जो महायुति के उम्मीदवार है, जो बाबूराव पाटिल ने वो संकल्प लिया है, तो महायुति के उम्मीदवार इनारे इलेक्शन में चुन के आएंगे और संकल्प छुड़ाएंगे। महायुति के उम्मीदवार की जीत का बहुत भरोसा है आपको? भरोसा 100% है। आप कौन से वाई सरपंच में सरपंच? कलमनुरी तालुके की या फिर हिंगोली लोकसभा में समस्या क्या है, और पिछले 5 सालों में जो है तो यहाँ पर विकास कितना हुआ? विकास का मुद्दा नाही आहे, खाली शेतकऱ्याचा मुद्दा आहे। आमचं असं म्हणणं आहे की बॉस सोयाबीनला भाव जसे जाग्यावरच आहेत। आमचं म्हणणं आहे की बॉस सोयाबीनला हमी भाव, त्याच तुम्ही मुद्दा। दुसरी गोष्ट अशी आहे माझी, जे आमचे जरांगे पाटील सांगतील आम्ही त्याच्यावर ठामपणे राहू, ही माझी विनंती आहे। आता त्यांना काही सांगितले का? जरांगे पाटलाचे आदेश आता 2 दिवसात येतील आम्हाला, आम्ही त्या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत।
त्याच नंतर आम्ही उमेदवार आम्ही निवडणार. समर्थन करें? हम नागेश पाटिल अस्टीकर. नागेश पाटिल अस्टीकर क्यों? आदमी अच्छा है. आदमी अच्छा है. हाँ आदमी अच्छा है बोल के समर्थन करें. हाँ आदमी अच्छा है. जीत किसकी होंगी? जीत अस्टीकर की होंगी. विकास का क्या बोले? विकास भी नंबर 1 करने वाले उन्होंने हमारे गांव में वादा करे कि आज तक जो वादे तो सब नेताओं का काम है वादे करना. नहीं ये जैसा अस्टीकर सब वादे कर रहे वैसा महायुति वाले भी वादे कर रहे. नहीं इनका वादा निभाने की सका लग रहा भी हमको. इसके पहले आमदार थे उन्होंने उसमें भी उनके वादे पूरे निभाए थे और अभी भी निभाने का समर्थन अस्टीकर को 110% समर्थन. ठीक, थैंक यू. विकास जो है तो कलमनुरी तालुके में या फिर हिंगोली लोकसभा में कितना विकास हुआ? अभी तक यहाँ पर हेमंत भाऊ पाटिल है खासदार थे, इनके कार्यकाल में जो है तो कलमनुरी में कितना विकास हुआ? कुछ भी विकास नहीं हुआ. विकास होने के चांसेस थे. हमारे पास शक्तिपीठ कलमनुरी से जाने वाला था, वो शक्तिपीठ भी उधर से लेके चले गए उन्होंने और बोलते कि हमने विकास करे. कुछ भी ऐसा 1 रुपये का विकास नहीं ना उनका. जो होने वाला था शक्तिपीठ हमारे गाँव से जाने वाला था वो नांदेड़ साइड से चले गया. अरे पहले हमारा तालुका मागास वर्ग है, इसमें कोई इंडस्ट्रीज़ नहीं है, कुछ भी नहीं है, करना और खाना है. और वो भी थोड़ा सा आ रहा था तो वो भी माजी खासदार ने हमारे उधर नांदेड़ लेके चले गए. और ये आमदार भी जो है सिर्फ भाषण कर रहे हैं. 50 लाख का काम दिए बोल रहे. एक नगर सेवक काम दे सकता 50 लाख का, और 50 लाख के काम पे पूरे लोग हमारे लोकसभा का मुसलमान का मतदान लेना चाहते हो. मगर 50 लाख में से कोई लोकसभा के ये नहीं दे सकते मुसलमान मतदान, तो ऐसा कोई उनका काम नहीं है. 50 लाख का काम बहुत बड़ा नहीं हुआ. छोटा मोटा काम नगर सेवक भी दे सकता 50 लाख का काम. अभी के लोकसभा चुनाव में सबसे पहले तो ये बताइए कि भाई यहाँ पर जो सबसे बड़ी समस्या क्या है हिंगोली लोकसभा की और कलमनुरी तालुके की, और आने वाले दिनों में ऐसा कौन सा उम्मीदवार है जिसको वोट देने से जो है तो समस्या सॉल्व होंगी? सर, या हिंगोली लोकसभेमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा मोठा अभाव आहे आणि हे कधी होईल काय होईल ह्या सगळे जे काही मोठमोठे जे आश्वासनं दिली जातात, खऱ्या अर्थानं जर या हिंगोली लोकसभेचा विकास करण्यासाठी म्हणजे विकासप्रिय नेता खऱ्या अर्थाने हिंगोलीने गमावलेला आहे. स्वर्गीय राजूभाऊ सातव यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काम झालेलं आहे ते खरंच खऱ्या अर्थानं चांगलं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर जर विचार केला आपण, विकास हा 5 वर्षामध्ये हरवला होता आणि म्हणून पुन्हा आता विकासाची आस धरायची असेल तर नागेश पाटील अस्टीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि त्याचबरोबर स्वर्गीय राजूभाऊ सातव यांना खऱ्या अर्थानं हे इथली हिंगोली लोकसभेचे सर्व मतदार बांधव या ठिकाणी अभिवादन म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय नागेश पाटील अस्टीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे राहणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण करणारी मंडळी बरीचशी आहे, परंतु हे राजकारणाच्या पलीकडे आता लोकसभेचा एक चांगला माणूस आणि ज्याच्या हातून खऱ्या अर्थानं ज्याला चांगला संसदेचा आणि संसदेमध्ये चांगलं मत मांडता येईल अशा प्रकारचा अभ्यासू माणूस मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आणि तसेच महाविकास आघाडीने या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून ज्यांना चांगला आमदार पदाचा अनुभव आहे, संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने संसदपट्टू म्हणून चांगल्या प्रकारे कामगिरी करता येईल अशा प्रकारचा व्यक्तिमत्व सन्माननीय नागेश पाटील अस्टीकर साहेब यांच्या रूपाने या ठिकाणी हिंगोली लोकसभेचे सर्व मतदार बंधू भगिनी या ठिकाणी त्यांना निवडून पाठवणार आहे. त्यात दुमत नाही. प्रधानमंत्री कोण होणार? प्रधानमंत्री जर या देशात जर आपण पाहिलं तर सगळे जे इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे ते सर्व मिळून या ठिकाणी जो काही व्यक्ती जे किंवा जे काही नेता असेल ते सर्व मिळून या ठिकाणी ठरवतील. तो आताच या ठिकाणी तुम्हारी पसंद का कौन नेता है? आप सभी है ना. तुम्हारा ऐसा क्या लगता है कि भाई ये तो उद्धव बाळासाहेब ठाकरे, राहुलजी गांधी आहे, सन्माननीय शरद पवार साहेब आहेत, परंतु या सगळ्या गोष्टीचा हा नंतरचा पाडा आहे. परंतु आजच्या घडीला या ठिकाणी या देशामध्ये चाललेली जी काही हुकुमशाहीकडे चाललेली जी वाटचाल आहे ती कुठेतरी रोखणं अत्यंत गरजेचा आहे. तो फर्स्ट प्रायोरिटीचा हा विषय आहे. त्याच्यानंतरचा जे काही विषय होईल तो नंतरचा भाग असेल. ठीक, धन्यवाद. धन्यवाद. सर, आप हमें ये बताइए कि अभी जो है तो चुनाव का जो माहौल है वो हिंगोली ज़िले में कैसा है और कौन सी पार्टी के लिए बेहतर है? महाविकास आघाडीमध्ये आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अस्टीकर यांच्यासाठी वातावरण एवढं चांगलं आहे आणि BJPसाठी वातावरण एवढं बेकार आहे की काँग्रेसच्या काळात जेवढ्या योजना झाल्या या 10 वर्षाच्या आधी त्या सर्व ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये कधीही काँग्रेसवाल्याला मारहाण झाली नाही. तुम्ही आता व्हिडिओ बघता, BJPवाल्याने असं 10च वर्षात काय केलं की त्याला लोक रस्त्यानं मारत आहेत. महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेस आता 10 वर्ष त्यांनी काम केलं त्या 10 वर्षाच्या आधी 14च्या घोषणा त्यांनीच जाहीर बोलायला पाहिजेत. त्यामध्ये महत्त्वाची घोषणा होती, बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. फक्त एकदा घोषणा त्याने स्टेजवरून बोलायला पाहिजे. ते बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. अच्छे दिन आने वाले, काळा पैसा येणार आहे, बेरोजगाराला आम्ही 2 कोटी नोकरी देऊ, 2 कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ. असं कुठलं तरी एखादं आश्वासन आहे का? कोण्या तोंडाने हे मतदान मागतात? ज्या काळामध्ये त्यांचा 10 वर्षाचा काळ झाला, 10 वर्षाच्या काळामध्ये 26 कोटी लोक आधीच्या 2014ला
DRDच्या यादीमध्ये होते, म्हणजे गरीब होते. आज त्यांनी लाज न वाटता ओपन सांगायलेत की आम्ही 80 कोटी लोकायला आम्ही 5 किलो धान्य द्यालो. ही स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे का? हे त्यांना विचारा ना तुम्ही, की तुम्ही ज्या घोषणा देत आहेत की 80 कोटी लोकायला आम्ही 5 किलो धान्य द्याल, म्हणजे तुम्ही हातात त्याच्या झोळी दिली की नाही? आणि पुन्हा म्हणतात आम्ही झोळी घेऊन उचलून जाऊ. महाविकास आघाड़ी किन मुद्दों को लेकर जनता के बीच में जा रही है? आमचे मुद्दे आहेत बेरोजगारीचा आहे, जे की आता कुठल्याही युवकाला ज्याची निर्णय क्षमता, शिक्षणाची निर्णय क्षमता लोप पावत चाललेली आहे, की आपल्याला नोकरी मिळणार नाही. आता त्यांनी काय सांगितले, समोसे काय कोणते हे करा. हे रोजगार तर आपण करायलो, न शिकलेला आहे माणूस करू शकते ते, परंतु बेरोजगारीचा मुद्दा आहे. शेतकऱ्याचं दुप्पट म्हणतं, दुप्पट उत्पन्न तसं होत नसते. शेतकऱ्याला कुठंतरी एक चांगल्या योजना, चांगले अनुदान जर दिले, जसे त्यांनी अदानीला अनुदानित कार्यक्रम दिला, अंबानीला दिला, त्याचे कर्ज माफ केले, शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजेत. त्यांना जे सोयीसुविधा सिंचनाच्या मिळायला पाहिजेत त्या तुम्हाला उपलब्ध करून द्यावं लागतील, त्यावेळेस दुप्पट होईल. त्यांना तुम्ही लुटायले GSTच्या रूपानं. आज 28% GST, 18% GST, एवढाली GST लावल्याच्या नंतर कुठलं शासन आहे की कुठला माणूस आहे की ते शेतकऱ्याला तुम्ही दुप्पट उत्पन्न करून द्या? जीतेगा कौन? 100%? 100% इंडिया आघाडी जितणार आहे. त्यांचा 400 पारचा नारा तुम्ही कुठल्या तरी विषयावर द्या म्हणा, अशा विषयानं 400 पार म्हणल्यानं होत नाही. आता ते जाहिरातीत आपल्या सोशल मीडियावर आलं आहे, कारण टेलिव्हिजन आता तुम्ही दाखवायला ठीक आहे, परंतु टेलिव्हिजनवर तरी काँग्रेसची कुठलीही चांगली बाजू दाखवण्यात येत नाही. त्याच्यामुळं ते 180च्या पार जाणार नाहीत, मी टामेटोक सांगतो. पंतप्रधानाचा विषय आहे तर मनमोहन सिंग कधीही पंतप्रधान म्हणून जाहिरात केली नाही. यांना कुठंतरी मोदी साहेबांना, आपल्या राहुल गांधींना पप्पू बनवायचं आहे, परंतु राहुल गांधीची आणि त्यांची ओपन डिबेट टाका. मोदी साहेबांनी कधीही तुम्हाला पत्रकार परिषद घेतलेली नाही. घेतलेली असेल तरी एक छाती ठोकपणाने दाखवा. जे पप्पू माणूस म्हणता तुम्ही, ते प्रत्येक वेळेस तुम्हाला पत्रकार परिषद देते ते पप्पू नाही. त्यांनी पूर्ण त्याचं शिक्षण बघा, त्याच्या डिग्र्या खोट्या नाहीत. त्यांचं काम नंबर 1चं आहे. आणि पंतप्रधान आमच्या विचारानं आतापर्यंतचे पंतप्रधान ज्याच्या सीटा जास्त आलेत तेच पंतप्रधान होत असतात. हे आपला नियम आहे आतापर्यंतचा. आणि त्याच्यामध्ये सक्षम आणि गोरगरिबाचे प्रश्न जाणून घेणारा, ज्यांनी जे भारत जोडो यात्रा काढली, पूर्ण भारताचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना प्रत्येक गोरगरिबाचे विषय माहीत आहेत. आणि काँग्रेसच्या काळात जे जाहीरनामा आता केलेला आहे, BJPवाल्यांनी ते जर जाहीरनामा जर पाहिला तर त्यांनी आताच्या टायमाला निवडणूक सोडून द्यावं. त्यांचा जाहीरनामा बघा, हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद याच्या व्यतिरिक्त ते बाहेर निघलेले नाहीत आणि निघणार पण नाहीत. जनतेचे विषय घेऊन ते रस्त्यावर आलेले नाहीत. काँग्रेस हे जनतेचे विषय घेऊन रस्त्यावर आलेले आहे. त्याच्यामुळं राहुल गांधी हा स्ट्रॉंग पंतप्रधानाचा उमेदवार आहे. आमचे शरद पवार जरी असले तरी आम्ही स्ट्रॉंग सांगू शकतो की पवार साहेबांना पंतप्रधान केलं तर आनंदच होईल, परंतु काँग्रेसच्या जागा भारतामध्ये जास्त येणार आहेत. त्या कारणानं राहुल गांधीच पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची लकीर आहे. नरेंद्र मोदीचं काम एवढं चांगलं आहे की नरेंद्र मोदीने रोड केले, राम मंदिराचा मुद्दा आहे, राम मंदिर केलेलं आहे. आणि बऱ्याच योजना आणि खतान किसान सन्मान निधी असेल, 370 कलम असेल, अशा भरपूर योजना चांगल्या आहेत मोदी सरकारच्या. आणि आम्ही शिवसेनेलाच मतदान केलं. सोयाबीनचा भाव जास्त काही त्यावेळेस बी काही नव्हता आणि आता तरी थोडाफार आहे. काँग्रेसच्या काळापेक्षा मोदी सरकारच्या काळामध्ये थोडाफार आहे. कापसाला बी थोडाफार आहे. आता सोयाबीनला काय भाव? आता सोयाबीनला 46. आज से 3 साल पहले क्या भाव था पता है? 3 साल पहले 2000, 3000, 6,000 रुपये होता. 4,000, 6,000 रुपये होता. 6,000 सव्वा झालेला आहे. 6,000 असा लगातार राहिलेला नाही. परंतु आपला मत शिवसेना, मत शिवसेना. हिंगोली लोकसभा इलेक्शन में आप जो तो कौन सा पार्टी को अपना वोट देंगे? वंचित बहुजन आघाड़ी. क्यों वंचित बहुजन आघाडी? मराठी में बोलो. वंचित बहुजन आघाडीच. क्यों? वंचित बहुजन आघाडीसाठी आमचे पहिलेच मत आहे. पहिलेच मतदान वंचित आघाडीला करतात. पहले से वंचित बहुजन आघाड़ी को मतदान करते, इसलिए वंचित बहुजन आघाड़ी को मतदान करेंगे. हो, ठीक है. लोकसभा मतदार संघ में महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुति के साथ में है, गठबंधन हुआ है आपका, लेकिन हिंगोली लोकसभा में जो है तो आपकी नज़र नहीं आ रही, क्या बात है? नजरचा काही विषय नाही. मान्य राजसाहेब जे ठाकरे आहेत त्याच्या आदेशानुसार आम्ही
महायुतीचंच काम करणार आहे. आणि 2 दिवस अगोदर जे संभाजीनगराची बैठक झाली पदाधिकारी म्हणजे मराठवाड्याचे सगळे पदाधिकारी तिथे आलते. सामान्य बाळा नांदगावकर साहेब आलते, त्याच्यानंतर भुमरे साहेब आलते, शिरसाट साहेब आलते, जयस्वाल साहेब आलते. त्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की कुठेतरी आमची चूक झाली असेल, कुठेतरी साहेबाचा फोटो लावण्यात आला नसेल तर ही भावना आम्ही वरिष्ठ लोकांना कळून प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजसाहेबाचा फोटो लावून आणि महाराष्ट्र सैनिकाला असे आदेश दिलेले आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टी न इकडं तिकडं न डगमगता फक्त महायुतीचा प्रचार करून सन्माननीय राजसाहेब ठाकरेचा आदेश हे अंतिम हे करून मोदी साहेबाला जे साहेबांना पाठिंबा दिला आहे त्या हिशोबानं सगळ्यांना मिळून फक्त जे आपले उमेदवार आहेत ते महायुतीचे आणि आपल्या इथे जे हिंगोली लोकसभाचे काय नाव आहे त्याचं? नाव काय ते उमेदवारचं? बाबूराव कदम. बाबूराव मामाला आमचा सपोर्ट आहे. त्याला आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मतदान करणार आणि त्याला लोकसभेत निवडून पाठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करणार. ठीक. क्या हुआ? सब कुछ विकास कुछ नहीं वाला है. हुआ या नहीं हुआ? हुआ ना. पूछो तुम क्या नहीं हुआ तो क्या हुआ विकास? सब रोड अभी नितिन गडकरी रोड काम करने वाले हैं. अभी बाला साहब ठाकरे संशोधन केंद्र वाला हालत का वसमत में हेमंत पाटिल के कार्यकाल में हिंगोली लोकसभा में विकास कम भी होगा. तो फिर हेमंत पाटिल को बदलने की जरूरत क्या गिरी? अभी क्या पार्टी का मसला है? पार्टी का मसला है. आप क्या बोल सकते इसमें? नहीं तो उनको जो बदलने क्या करे, जब उन्होंने विकास काम करे तो उनको बदलने. अभी पार्टी का कुछ तो होगा इसलिए बदले होंगे. अपना वोट किसको? अपना वोट बाबूराव कदम. एक आप कौन से पार्टी को अपना समर्थन दे रहे? जो पार्टी लोगों का काम करेगी, जो पार्टी विकास का काम करेगी, जो पार्टी जैसा कि सबको लेके चलने की बात करेगी, रोज़गार की बात करेगी, हम उसी पार्टी का साथ देंगे. और वो सब बातें अष्टीकर साहब में लग रहे हैं, इसलिए हम अष्टीकर साहब के साथ. अष्टीकर साहब के साथ? जी अष्टीकर. नागेश पाटील अष्टीकर. नागेश पाटील अष्टीकर काऊन? कारण की या व्यक्ती चांगला आहे आणि त्याला अनुभव बी आहे. बाबूराव मी भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणार, कारण महायुती असल्यामुळे आमच्या या कळमनुरी मतदारसंघामध्ये हिंगोली मतदारसंघ लोकसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कदम आहेत, त्यांनाच आम्ही प्रचंड मतदान करणार. कारण भारतीय जनता पार्टीकडे पाहून आम्ही मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करणार आणि मोदीजींनाच आम्ही मतदान करणार. कारण त्यांनी बरेच विकास कामं केलेली आहेत. विकास कामं अशी आहेत की रोडची कामं असो, आज खेड्यापाड्यात तांड्या वांड्यात मोदीजींना सहकार्य करणार. क्या कौन सा उम्मीदवार जो है यहाँ का खासदार बनने से जो हिंगोली लोकसभा का या फिर अपन जहाँ रहते कलमनुरी का विकास हुआ? अपने हिंगोली ज़िले में भी 33 उम्मीदवार है रिंग में और सब अपने अपने किस्मत आजमा रहे. और उसके अंदर एक ही उम्मीदवार ऐसा है जो अगर से खासदार बन गए तो हिंगोली ज़िला का बहुत विकास होगा, शेतकरियों की उन्नति होंगी और गौर गरीबों को रोजगार मिलेगा और लोगों के जो सपने हैं वो साकार हो जाएंगे. वो है बाबूराव कदम. नहीं, बाबूराव कदम. बिल्कुल बाबूराव कदम साहब को है अपना. कौन उम्मीदवार है पता है? बाबूराव कदम कोड़ीकर. अपना और बाबूराव कदम कोड़ीकर. हिंगोली लोकसभा में आपको क्या लगता है कौन सा उम्मीदवार जो युवाओं के रोजगार के लिए, युवाओं के विकास के लिए काम करे? देखिए, मैंने जितने साल अब तक काम किया उनके पार्टी में किया, आप भी जानते हैं मैंने कांग्रेस पार्टी में काम किया. ठीक है, राजू भाई खतों थे उस टाइम पे, युवाओं का काम भी अच्छा हुआ, सब हुआ, सबको लेके चलते थे, सब बात सब ठीक थी. उसके बाद में ताई के साथ मैंने काम किया, उनके साथ भी अच्छा काम रहा मेरा. लेकिन कुछ अभी ये 4-6 महीने में ऐसा मतलब चल रहा है कि किसी का कोई तालमेल नहीं है, कुछ नहीं है. और रही बात युवाओं की, तो मैं तो सबसे बेस्ट ये कहूँगा कि अभी बाबूराव जी कदम जो अभी है उम्मीदवार, वो सबसे बेस्ट ऑप्शन है. क्यों? उनको उनका चेहरा देखते हुए देखना किसका है चेहरा, उनको ज़्यादा बंगर छापता. वो इसलिए क्योंकि आज जो विकास के जितने भी काम हो रहे हैं कलमनुरी विधानसभा में, मुझे मैं आपको गिनाऊंगा काम तो इतने काम है कि बहुत सारे. एक नॉर्मल काम अगर बोलूँगा आपको तो ऊपर कब्रस्तान का काम है. और रही बात युवाओं की, युवाओं को तो मैं कहूँगा एक मैसेज अच्छा दूँगा. मेरे जो दोस्त है, भाई है, रिश्तेदार है, दोस्त अदार है, अगर बाबूराव कदम साहब के साथ में रहेंगे तो आने वाला भविष्य उनके लिए सबसे अच्छा रहेगा. आप जो है तो कौन से पार्टी को जो है तो इसमें ये लोकसभा इलेक्शन में जो समर्थन दे रहे?
और किसका काम करो और किसको वोट देंगे, और क्या अपेक्षा है तुम्हारा जो उम्मीदवार चुन के आएंगे उससे? ये बारे में हम जो है तो वंचित बहुजन आघाड़ी को वोट करेंगे। डॉक्टर BD चौहान साहब इसके उम्मीदवार है और अपेक्षा ये है कि कलमनुरी का कुछ ना कुछ हिंगोली ज़िले का लोकसभा का विकास होगा। पिछले बारी में जो हेमंत पाटिल साहब आए थे शिवसेना से, हम लोगों ने उनको चुन के दिए थे, तो उनका कोई विकास नहीं दिखा, यहाँ तक कि हेमंत पाटिल साहब खुद नहीं दिखे। इसलिए ऐसा है कि ये बारी में वंचित बहुजन आघाड़ी को वोट किया। नाराज़गी हेमंत पाटिल से, तो उन्होंने हेमंत पाटिल को बदल दिए। नहीं, हेमंत पाटिल से है, लेकिन एक पार्टी कितने बार लेकर आते हैं, कभी ना कभी दूसरे पार्टी को तो चांस देना पड़ेगा ना। बदल जाते हो? बदल जाते हैं। ठीक। में क्या पूरे लोकसभा क्षेत्र में हिंगोली में आज तक के जितने भी 70 साल हुए हैं, ये 70 साल में कोई चीज़ का विकास ही नहीं हुआ इस शहर में या पूरे लोकसभा क्षेत्र में। हिंगोली का जो भी लोकसभा क्षेत्र है यहाँ पर ऐसा कोई विकास दिखा नहीं है। लेकिन हिंगोली लोकसभा में जो है तो डॉक्टर BD चौहान को लोगों ने वोट क्यों करना? सबसे पहले तो वजह ये है कि हमारे श्रद्धेय बाला साहब अम्बेडकर एक बहुजन समाज के नेता है और उनके नेतृत्व में डॉक्टर BD चौहान को जो है तो उन्होंने उम्मीदवारी दी है। और हमको BD चौहान तो समझो हमारे एक उम्मीदवार है, लेकिन हमारा जो ब्रांड है वो बाला साहब अम्बेडकर है और हमको उनसे बहुत सारी उम्मीदें हैं, क्योंकि महाराष्ट्र के अंदर आज जितने भी बहुजन समाज के लोग हैं उनको जो तो न्याय देने का काम सिर्फ और सिर्फ बाला साहब अम्बेडकर ने किया है। पसंद करेंगे? मैं तो मराठी मी तर वंचित बहुजन आघाडीलाच वोट करणार आणि BD चव्हाण यांनाच सांसद होण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करते। काय कारण आहे? कारण असं आहे की आम्ही वडर समाजामध्ये आम्ही भटक्या जातीमध्ये येतो, कारण की आमच्या समाजामध्ये कोणीच आमचं वाली नाही आणि आमच्या समाजामध्ये असं आहे की आमचा कोणी रखवाला नाही। डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरच आमच्या उम्मीदवारांना तिकीट दिले त्यांनी। आपको ऐसा लगता है कि BD चौहान अगर चुन के आए तो आपके समाज के लिए जो तो काम करेंगे? हाँ, वो कर सकेंगे वो काम। आप उनसे अपेक्षा है? आप उनसे अपेक्षा है। समस्या क्या है? समस्या बोलत ना तो क्या पानी की समस्या है? कौन से पानी की? सिंचाई की, खेत के पानी की या फिर पीने की पानी? यहाँ पे पीने का पानी नहीं है। कितने दिनों से हो? तकरीबन 7-8 महीने हो रहे, साल हो रहा। ये बारी में लोकसभा में किसकी हवा है? अस्टीकर की। अस्टीकर मतदान अच्छा आदमी काम कर सकते हैं। क्या काम किया उन्होंने? इससे पहले काम क्यों ना होना ना, आदमी अच्छे हो। अभी तो नहीं थे, इधर नहीं थे, मैं उधर के नामदार के वास्ते कहाँ पे हटगाँव में इलेक्शन गाड़ी नहीं आए। अभी अपने पास जो है हिंगोली लोकसभा में कलमनुरी तालुका और जो आपका जो गांव है बाली गाँव, यहाँ पर समस्या क्या है और पिछले 5 सालों में यहाँ पर कितना विकास हुआ? आप विकास कितने हुआ? मराठी में एक विकास काहीच झालं पिछले 5 सालों में काहीच नाही। तो फिर ये लेकिन मैं आपको काय म्हणणं मालाला भाव नाही, 4000 सोयाबीन काढले, काय करावं? 3 वर्ष सोयाबीन घरात आहे आमच्या, भाव नाही का आता, कापसाला भाव नाही, कोणत्या याला आपण सोयाले साहेबाच्या काळात तरी मालाला भाव होता, आज मालाला भाव नाही। आज क्या भाव? 4000 सोयाबीनला भाव आहे और उद्धव साहेब 7,000 7,500 11,000पर्यंत घेतले, कर्जमाफी झाली। तुम्ही 2,000 रुपये द्याले, आज तुम्ही नुसते घोषणा करायची, ते सरकार नुसतं घोषणा करायची, दुष्काळ नाही आला आमचा हिंगोली जिल्हा मागच आहे, आजही मागच नाही भेटला आमचा हिंगोली जिल्हा मागच वर्ग आहे, भेटले नाही आणि हे घोषणा करतात की आम्ही काही देऊ, हे देऊ ते देऊ, काय द्यायला पीक विमा एकदा माफ केला होता, तेव्हापासून काय माफ केला नाही, कर्ज एकदा माफ केलं होतं। उद्धव साहेब यावर्षी आलो तरी भी लोकसभा की अभी चुनाव आपकी पसंद का उम्मीदवार कौन था? अस्टीकर साहेब का? कारण ते ठाकरे साहेबांसोबत एकनिष्ठ राहिले। आतापर्यंत इथे तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या गावात कोणते विकास कामं झाले? आमच्या याच्यामध्ये तर हे केंद्राचं रोड झालं तर दुसरं कोणते विकास कामं गावात नाही, गावात तर काय सरपंच लेवलला असतं ना गावात। हां, काही फक्त एक पाण्याची टाकी अजून झालेली नाही, योजना चालू आहे, नळ योजनेची
की मोदी साहेबाची जल जीवन एवढी आहे. पंतप्रधान कोण बनते आपको? पंतप्रधान कोण बनला पाहिजे? बदल तर व्हायला पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, स्पष्ट बहुमत हे देशासाठी आवश्यक असते. हे जरी झाले तरी काय, पण स्पष्ट बहुमत कोणी विचारायचं नाही. कोण भाऊ कोण नाही, कोणी जरी झाले काय प्रॉब्लेम, पण बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे आणि पुन्हा नाही मग ते महाराष्ट्रात असो तर केंद्रामध्ये असो. अभी जो है हमारे ग्रामीण क्षेत्र में यहाँ पर जो शेतकरी में समर्थन नहीं है. शेतकरी का जो 10 साल के राज्य में जो है तो भाजपा की सरकार है, तो इसमें जो शेतकरी करते क्या क्या विकास काम है? शेतकऱ्यामध्ये सगळे भाववाढ झालेले, विकासाचं काय त्याच्यामध्ये खताचं पोतं वाढलेलं आहे. तुमचं सोयाबीनला भाव नाही. आज माझ्याकडं सोयाबीन 4241 रुपयानं मागतं. ते 7,000 रुपये कमीत कमी असायला पाहिजे, 6,500 ते 7,000. पण अजून काही नाही त्याच्यात. शेतकरीवर जान के किस तरह इस बार कितना शेतकरी जो है तो शेतकरी वर्ग जो है वो किसको वोट करेंगे आपके हिसाब से? महाविकास शेतकरी सगळे महाविकासाला लागते. कारण भाववाढ, खताची वाढ आणि सोयाबीनला भाव नाही. आणि जेव्हा कधी भाव येतो तो सगळा माल विकण्याचे आहे. गेल्या वर्षी हळदी आम्ही सगळे विकले, त्याच्यानंतर मग भावाला 5,000 रुपयाने विकले, नंतर भावाला मग काय उपयोग नाही. पक्षाला समर्थन करणार आम्ही तर मशालला वोटिंग करणार. मशालला काहून की आमचा माणूस चांगला आहे. मी त्याच्यात पाहलो त्याचे कामं कसंही बरे आहेत. कोणाची ते काय बाबुराव. हां, बाबा आष्टीकर. बाबुराव आष्टीकर. तुम्हाला नाव माहिती आहे? बाबुराव आष्टीकर. शिक्षण नाही. नागेश पाटील. हां, नागेश पाटील. बाबुराव नागेश पाटील तिकडे काय काहीतरी नागेश पाटील आष्टीकर. हा, बरोबर आहे. मशाल चिन्ह आहे ना, त्यालाच करणार. प्रधानमंत्री कोण पाहिजे? प्रधानमंत्री आता जे आता आपलं हे शिक्षण आपलं आहे. प्रधानमंत्री कोण पाहिजे? प्रधानमंत्री आम्ही पहिला बदलायचं आहे. मोदी साहेबाला बदलायचं. हा, बदलायचं. बदल पाहिजे. कोण जो बी होईल ते त्याला बदलायचं आम्हाला. ते आमचं नेहमीच आहो आणि ते आमचं संविधान बनायचं मागा, त्याला आम्ही त्यालाच बदलणार आहोत. बदलणार त्यालाच कोण पाहिजे? मग जी चांगला होईल त्यालाच पाहिजे आम्हाला. नाव सांगा. नाही एका जागाचं कोणी बी जे निवडून येईल त्याला मतदान आम्ही करेल, तेच पाहिजे आम्हाला. हे मोदी फिजी पाहिजे नाही. समर्थन देने और क्यों? महाविकास आघाड़ी उम्मीदवार कौन है? नागेश पाटिल आष्टीकर. नागेश पाटिल. तो क्यों उनको मतदान किया? क्योंकि अभी ये सरकार के कैसा है, ये सरकार को जैसे तकलीफ हो रही थी ना अभी लोगों को. क्या तकलीफ? अब तो अब हम धंधे वाले हैं. पहले हमारे जीएसटी नहीं थी, अभी 18% जीएसटी 28% जीएसटी लग रही है. इसके लिए अब सबको तकलीफ हो रही है. काम करायला पाहिजे. कोण करेल? अपेक्षा किससे आहे? आपको उनसे अपेक्षा क्यों है? क्योंकि उन्होंने काम पहले किया है. उनसे अपेक्षा अभी तक जो यहाँ पे उन्हीं के पार्टी सरदार थे हेमंत पाटिल. तो हेमंत पाटिल ने कुछ काम किया है आए भी नहीं. तो फिर आप जो तो फिर और फिर एक बार उनकी पार्टी से अपेक्षा करें. हम अपेक्षा ही कर रहे हैं ना. कोण आम्ही बघू ना आता निर्णय घेतला नाही. पसंत कोणाला करणार? बाबुराव कदम कोळीकर. बाबुराव कदम कोळीकर क्यों? का कारण सांगा ना मला. शेतकऱ्यांचे हे फक्त युवा आहेत. कोणत्या काहून? काम चांगलं आहे. बीजेपीचं काम चांगलं आहे आणि केंद्रात येणारं सरकार बीजेपीच येणार आहे. तो अभी तक अपने जो हिंगोली लोकसभा में और कलमनुरी तालुका में कौन से काम है विकास काम कौन से भी जिसके आप जो तो महायुति को वोट कीजिए? जिस छत पे आप खड़े हैं वही इनका काम है. बहुत ऐसे बहुत काम किए हैं. शेतकरी के लिए क्या काम? बहुत किया है. क्या किया? शेतकरी वो विमा दे रहे 1 रुपये
और ऐसा बहुत कुछ काम है। पिछले 5 साल में क्या विकास काम हुए? बहुत हुए। बीजेपी की सरकार में, महायुति की सरकार में। अभी तक यहाँ पे हेमंत पाटिल थे, तो फिर उनकी उम्मीदवारी क्यों बदली गई? नहीं, हेमंत पाटिल का वो इसे अलग है, वो उनके नहीं, वो तो महायुति के फादर थे ना। वो है, लेकिन वो आपस में वो उनका अलग ही है, उनको उधर भेज दिया। मगर विकास काम हुए। यहाँ का आमदार का बहुत अच्छा था। आमदार का हेमंत पाटिल का उनका भी काम था, लेकिन सबसे ज़्यादा वो कांग्रेस साहब राहुल गांधी प्रधानमंत्री किती जरंगे पाटील प्रधानमंत्री. अरे ते उभे नाही काय आहे सांगा ना. शेतकऱ्यांची समस्या काय आतापर्यंत जे सरकार होती त्याने शेतकऱ्यांसाठी काय केले, काय तुमच्या इथे काय विकास कामात मग काय कोणते काम सांगा ना तुम्ही. तुम्हाला कोणतं काम आवडतं ते सांगा. मोदी सरकारचं कोणतं काम तुम्हाला आवडतं ते सांगा. मोदी सरकारचं काम बरे एखादं काम सांगा ना मला. सांगा ना काय बहुत सारे शेतकरियों का ये बोलना है जो तो उद्धव ठाकरे सिस्टम में मुख्यमंत्री सिस्टम में सोयाबीन वगैरह जो तो अच्छा भाव था, लेकिन ये जो अभी सरकार है इसलिए सरकार में जो तो भाव नहीं है. सरकार क्या कोणाला मत करणार? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेला का 2013ला सोयाबीनचा भाव 4,000 6,000 रुपये. 2013ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. त्यांची मागणी होती बीजेपीची 2013ला 6,000 रुपये भाव द्या. त्यावेळेस पोटाचं पोत होतं 450 रुपयाला. आज रोजी 2350 1600 रुपयाला DAPचा. सोयाबीनला भाव आहे 4,000 रुपये. खत किती पट वाढलं? 6 पट. सोयाबीन 3 पट रिवर्स आलं. यासाठी नाही देणार कोणाला? भाजपला मत नाही. भाजपला बोलतोय. प्रधानमंत्री कोण पाहिजे? प्रधानमंत्री कोणी पण महाविकास आघाडी. एखाद्या नेत्याचं नाव सांगा. काही जे होईल ते ठरवलं. ठीक थँक्यू. आपण कोणाला मत करणार आणि का सांगा ना. का उद्धव ठाकरेला काहून? नाही ते बाकी काहीच करू शकत. पसंती है तो किसको देश का प्रधानमंत्री राहुल जी गांधी. अभी जो है तो यहाँ पे पिछले 5 सालों में जो है तो आपके गांव में कम से कम विकास कामें क्या हुई? ऐसे तो कुछ जाहिर में तो नजर नहीं आती, कुछ भी नहीं हुई. तो खासदार हिंगोली लोकसभा से नागेश पाटिल स्पीकर क्यों? क्योंकि उनका मिजाज अच्छा है. इससे पहले जो हमको थे उन्होंने तो कुछ काम हमारे इधर करे ही नहीं. हेमंत पाटिल पाणी का जरा नाही त्यांना सुद्धा आमच्या पाठीच्या गावाकडे सुद्धा येऊन बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना काही मतं देण्याचं अडचण नाही. आणि बीजेपीचे कोरपोरीचं राजकारण इथं भोगत आहे. त्यामुळे चांगला होता. मात्र तो बीजेपीमुळे इथं मराठा मतदारसंघ इथे खूप नाराज आहे.